नमः। श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री रामचरितमानस ओम जानकी वल्लभ विजयते। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकर सुधारी। भरणम रघुबर विमल जस गोदायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देव मोहि हरे कलेश विकार। श्री राम जय जय राम। 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 जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीस केवलोक उजागर। रघुपति तुलित बल धामा। पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी। कंचन वरण विराज सुबेशा। कुंडल कुंचित केशा। हाथ भजा और बजा विराजे। कांधे मोजने वो साजे। रघुवर केश विनंदन तेज प्रताप काज कवंदन। विद्यावान गुणिया चातुर। राम काज करिबे को आतुर। चरित सुनिति को रसिया। राम लखन सीता मन बसिया। रूप धरि सियहि दिखावा। विकट रूप धरि लंक जरावा। रूप धरि असुर प्रवाहे। रामचंद्र के काज सवारे। नाय सजीवन लखन जियाए। श्री रघुवीर हर सिर बुलाए। बहुत बड़ाई तुम मम हृदय सब सब गाए। सहस बदन तुम रोग सगावे। सकहि श्रीपति कंठ लगावे। कार्तिक भगवान मुनीसा। नारद सारद सहित अनेका। जगपुरे जगपाल जाते। कवि गोविंद कहि सके कहाते। उपकार शुक्र कीना। राम मिलाए राज पर दीना। तुमरो अंतर विभीष समाना। लंकेश्वर वैष्णव जग जाना। जोधर परमातो लिए। लाए मधुर फल चारो। मिले मुख माई जल दिला।
जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवर पुर जाई जा हरि भक्त पाए चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा रो सुमिरे हनुमत जय 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 हनुमान गोसाई कृपा करब गुरुदेव के नाई तुम्हार पाठ कर कोई छोटे वैद्य मात कोई हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि तेरा कीजना कर दे मन मेरा कीजना कर दे मन मेरा कीजना कर दे मन मेरा श्री राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर रामचंद्र की जय रामचंद्र की जय महादेव की जय हनुमान की जय सब संतन की जय भगवान की जय आरती की जय हनुमान लागी दृष्ट दल जाके बल से रोग दोष जाके निकट छापे अंजन पुत्र संतन के प्रभु सदा देवी भगवान
सत हनुमान की जय। स्वामी महाराज की जय। नागेश्वर भगवान की जय। ईश्वर संत निवृत्तिनाथ महाराज की जय। ईश्वर भरा चैतन्य नवनाथ भगवान की जय। भगवान की जय। वैष्णव संतन की जय। सप्तशृंगी मैया या की जय। अपने अपने माता पिता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। रामायण मैया की जय। तुलसीदास जी महाराज की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। हरे हनुमंत निराजिए कथा तव मध्य प्रेम सहित गाधर पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ताली बजाओ म्हणा भजन श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम आवधपुरी के राजा वृंदावन के राधे श्याम जग में सुंदर है गोरा चाहे कृष्ण गोरा मन मेरा तन मेरा जान के वही प्राण मेरा जानती जीवन रावणा सुंदर माधव मेघ श्याम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। विठ्ठल विठ्ठल करनाम सबब संमति दे भगवान शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम हनुमान जी की गदा बोले श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय
लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गोरक्षजालन्धरचरपटाक्षर्पकाणिमचन्द्रज्ञां सौरङ्गिरेवाणकबर्तरि सज्ञां मनोनाथसिंहां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम मृत्युंजयाय विद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। रामायण तुलसी कृते कहो कथानुसार आसन लिधे प्रेम सहित ये पवन कुमार बोले हनुमान जी भगवान की जय। राम ही केवल प्रेम प्यारा राम ही केवल प्रेम समाज की स्थापना करने वाले भगवान शिव कैलाश पर्वत पर मां पार्वती को कथा सुनाते हैं। वे भी राम कथा एक कल्प वृक्ष की तरह है, सभी का मनोरथ पूर्ण करने वाला एक कथा है। संसार में
दुखित जीवों को सुख देने वाली कथा है, मन को शांति के लिए कथा है। कली युग में प्रजा के लिए एक नई दिशा देने वाली कथा है। रामायण में सभी पात्र देखो, सभी व्यक्ति का परिचय कर लो, कैसा उनका सभी धर्म है, कितना धर्म का पालन करते हैं। सभी सद्गुण की चर्चा गोस्वामी तुलसी जी करते हैं। स्वांत सुखाय तुलसी गुणात्मका। पार्वती मातेश्वर का श्रोता जिथे है, भगवान शिव जैसा वक्ता जिथे है, त्या कथेचा आनंद अनुभव है। शिव जी की आंखें निर्लेप है, सामने बैठे हो मेरे माँ बाप है, ऐसा पवित्र भाव है वक्त्याच्या हृदयात हवा। आणि कथा श्रवण करताना जिज्ञासू वृत्तीची अवधी आपल्या अंतःकरणामध्ये कानाद्वारे जेव्हा आतमध्ये प्रवेश करेल तेव्हा प्रभूकडे फक्त भक्ती मागा। राम विग्रह सत्य साधू पराक्रम। रामासारखा देव या जगात नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा शिष्य नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा देव नाही, रामासारखा मित्र नाही। आचरणी बंधने मर्यादा पुरुषोत्तम रामजी त्यांची दिव्य कथा आहे। आज कथेचा चतुर्थ दिवस आहे। परम श्रद्धे तीर्थ स्वरूप आदरणीय हरिभक्त परायण किसन आपल्या निवृत्ती बाबा किसन राव पाटील रोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या परिवाराने ठेवलेली रामकथा दुःखाची वजाबाकी करण्याकरता आहे। काल आपण श्रवण केलं। हात जोडोनी म्हणे पती विश्वामित्रासी, आज जानकी आनंदयली आनंदाने भरले डोळे, द्रौपदी स्वयंवर झाले, स्वयंवर सीता देवी आल्या आणि प्रभू रामचंद्रच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली। रंगभूमी जवसिय पगोधारी, देखी रूप मोहे नर नारी, मूर्ति देखी तीन तैसी, बोले बंदी बचन अमर सुनव सकल महिपाल, पण विवेक करही हम भोज उठाये निशान। रामजीकडे पाहिलं तर शत्रूला ते शत्रू वाटायचे, बलाढ्याला बलवान वाटायचे, भक्ताला इष्टदेव वाटायचे। जाके रही भावना जैसी, होय भक्ती केला तैसा, पूर्वी दलाली जशी भक्ती असेल तशी इच्छा। आज दुर्जनांना वाटलं मला मान्य नाहीये, दुर्जनाचा संघ या जगतामध्ये नरकासारखा आहे। दुसऱ्याची निंदा करणं नरक आहे, दुसऱ्याबद्दल ईर्ष्या करणं नरक आहे, आणि दुसऱ्यांची खुशी देखत अकेले मी ज्यांना नरक आहे।
कुसंग आणि दुर्जन यांची सत्ता जगाला जबरदस्त खाली वाकवत असते. दुर्जनामध्ये आणि कुसंगामध्ये जबरदस्त ताकद आहे आणि सज्जन का संग कलियुगामध्ये स्वर्गा समान आहे. म्हणून संगत आणि पंगत कोणाची करायची हे साई ज्यांनी चांगल्याची संगत केली चांगलंच मिळणार आहे. साधू की संगत पाई जिसने साधू की संगत पाई साधे जिसने साधू की संगत पाई. धन धन सखी कमाई साधू की संगत पाई साधे जिसने साधू की संगत पाई. रंग का बंका जाती के कुम्हार सजना जात कसाई. भगवान पदार्थ आणि भगवान भाव देते पत्र पुष्प फलम सजना जात कसाई. खाटी होत आहे भगवंताला त्यांचं प्रेम आवडलं. धन धन वो सकी कमाई साधु की संगत पाई. साधू शब्दाचा अर्थ साधू माने शीलवान. महाकवी वाल्मिकी रामायणामध्ये रामाचा परिचय देताना राम हा विग्रह सत्य साधू पराक्रम बोले. या देशाचा कीर्तनकार कथाकार साधू असावा. या देशाचा कलाकार साधू असावा. या देशाचा नेता साधू असावा. साधू माने शीलवान. समग्र विश्व का चरण जिसमें हो साधू. म्हणून शिव की सरनेम कृष्ण की सरनेम राम की सरनेम साधू है. ज्ञानेश्वर मौली जगद्गुरु तुकाराम महाराज शांति सागर नाथ महाराज मीरा तुलसी इनकी सभी की सरनेम साधु है. सहजता ही साधूची समाधी आहे. परम साधु परमार्थ बिंदक शंभ उपासक नाही हरि निंदक. परमशी जोडणारा साधू राम आहे. धनुष्याचा आवाज ऐकला. सीता माता भक्ती आहे. प्रभूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि ज्या वेळेला वरमाळा घातली तेव्हा आजूबाजूचे लोक शोर मचाने लगे. आरोळ्या देऊ लागले आम्हाला मंजूर नाही. तेवढ्या क्षत्रियांचा काळ. 21 वेळेला पृथ्वीला ज्यांनी जिंकलं सहस्र भाऊ बरोबर युद्ध करणारे महाराज रेणुका मातेचे पुत्र जमदाग्नीचे चिरंजीव महाराज परशुरामजीचं आगमन झालं. हो त्यावसर शिव शिव धनु भंगा बाल
लगे सब दंड प्रणाम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. रघुकुल परशुरामजीचं आगमन झालं. गौर शरीर आहे, गोरा पाण रंग आहे, भस्म लावलेला आहे, त्रिपुंड आहे, जानव घातलेला आहे, हातामध्ये पुराण प्रसिद्ध परशु आहे. आहा, जसा काही झोपलेला एखादा वाघ जाग आली आणि निघालेला असे त्या स्वयंवराच्या मंडपामध्ये रागा रागाने आले आणि तुटलेल्या शिवधनुष्याकडे लक्ष गेलं. राग आला. भक्ती जोपर्यंत साधकाला पसंत करत नाही तोपर्यंत साधकाच्या जीवनामध्ये अडचणी नसतात. म्हणून जीवनामध्ये एक सूत्र लक्षात घ्या. बऱ्याचशा व्यक्तींना प्रश्न असतो, आपण एवढं चांगलं वागतो तरी आपलं चांगलं का होत नाही, आपल्याला दुःख का मिळतं. खरं वागणाऱ्या व्यक्तीला दुःख का भोगावं लागतं. धर्माने वागणाऱ्या माणसाच्या जीवनात संकट का येतात त्याचं उत्तर ऐका. भगवंताची भक्ती ही जोपर्यंत प्रसन्न करत नाही, भगवंताला आपली भक्ती जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत कुठल्याच अडचणीत नसतात. ज्या दिवशी भगवंताला आपली भक्ती आवडेल त्या दिवसापासून अडचणी प्रारंभ होतील आणि संकट आणि दुःख ही हलकट माणसाच्या जीवनात कधीच येत नसतात. ईश्वराने ही संकट आणि दुःख झेलणारे माणसं तयार केले आहे. जे झेलतात त्यांचा इतिहास होतो. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा यांनी संकट बेचले. संभाजी राजाने संकट झेलली, इतिहास झाला. सीता भक्ती आहे, राम ब्रह्म आहे. भक्ती जेव्हा गळ्यात माळ घालते ना तेव्हा आसपासचे लोक आपलेच विरोधात जात असतात, घरातले विरोधात जातात. मीराबाईच्या जीवनामध्ये बाहेरचे जाऊ दे, आपण घरातले काय म्हटले. आहा, लोग कहे मीरा भैरे बावली, बाप कहे कुलना सिरे, पग घुंघरू बांध मीरा चिरे. मीराला तर खूप दुःख भोगावं लागलं. आई वडील गेले, मीराबाईंना सासू सासरे गेले जिवंत म्हणजे तरुणपणात. पती वारला, विधवा झाला मीराबाई. देराने त्रास दिला, आता कीर्तन भजन काही करायचं नाही. पण जेव्हा घुंगरू ध्यानात येईल, घुंगरूचा आवाज ऐकला तर प्राण सखी प्रेमळ प्रेम मूर्ती मीराबाई आमच्या समोर येतात. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाईच्या पायामध्ये कोणी घुंगरू बांधून दिला. आमचे गुरुदेव बाबाजी सांगायचे, मीराबाईच्या पायामध्ये कोणी घुंगरूच बांधून दिलं नाही. कारण मीरा पारतंत्र जीवनात होती, बंदिस्त होती, साधू संतांना भेटायचं नाही, देवाचं भजन करायचं नाही आता मोठ्याने. पण मीरा का प्रेम देखकर स्वयं कृष्ण ही मीरा के पैरों में घुंघरू बन गए. स्वतः मीराबाई परमात्म्याच्या पायातलं घुंघरू बनल्या. काय पाहिजे त्यापेक्षा. पण मीरा नाची आहे, आम्ही पण नाचतो. पण आम्हाला देव भेटला नाही म्हणून आम्ही नाचतो. घरात नाचतो, दारात नाचतो, व्यवहारात नाचतो, समाजात नाचतो. आम्हाला देवच भेटला नाही अजून.
मनाप्रमाणे नाही झालं का मी नाचत असतो. पण मीराला भगवान भेटला होता. आहा, मैं तो अपनी नारायण की, मैं तो अपनी नारायण की हो गई आपकी दासी रे, हो गई आपकी दासी रे. पग घुंघरू बांधनिया नाची रे, पग घुंघरू बांधनिया नाची रे. विरोध जेव्हा करतात लोक तेव्हा भगवंताची आपण पसंत होतो. भगवंत खऱ्याच्या जीवनामध्ये संकट का देतो. अरे याला जर संकट दिलं ना, हा सोडून देईल मला. भगवंत म्हणता मला दुष्काळ आहे, या भक्ताला नेहमी माझ्या जवळ ठेवायचं आहे. कौरव 100 होते तरी भगवान म्हणता मला ते आवडले नाही. पांडव 5 होते, 5 होते. हनुमंत भगवान की की जय. इतिहासात पांडवांचंच नाव निघतं. कोणी आपल्या मुलाचं नाव दुर्योधन ठेवतं का, दुःशासन ठेवतं का, शकुनी मामा ठेवतं का, मंथरा ठेवतं का नाव. हा? मंथरा काय करते, सुरळीत चाललेलं सारं बिघडून टाकते ती मंथरा. भगवंताचं लाडकं झालो आपण का आपल्या जीवनामध्ये संकट येतात, घाबरायचं नाही. आपल्या जवळचे आपल्याला विरोध करतात. एक सांगू का, पतंग जोपर्यंत आपला हवेत उडत नाही तोपर्यंत त्याला काटणारे कोणीच नसतं. पण पतंग हवा में उडायला लागला का काटणारे आपल्या जवळचेच असतात. ज्या स्वयंवराला आले तेच विरोध करू लागले. त्यातल्या त्यात इंधनामध्ये अजून म्हणजे आग्नी पेटलेल्या त्याच्यात अजून डिझेल किंवा रॉकेल पडावं, जसं ते भपक मारत तसं महाराज परशुराम आले. रागीट स्वभाव आहे. आणि त्यांचं लक्ष गेलं तुटलेल्या शिवधनुष्याकडे. त्यांचं खूप प्रेम आहे भगवान शिवावर. आणि शिवाचं ते पिनाक नावाचं शिवधनुष्य होतं. गांडीव होतं अर्जुनाचं. श्रीकृष्ण परमात्म्याचं सारंग होतं. आणि शिवाचं पिनाक नावाचं धनुष्य तुटलं. एकदा जय जयकार करा. पिनाकेश्वर भगवान की जय. बाबाजींचा आराध्य दैवत नागेश्वराचा अंदरसुलचा अनुष्ठान परिक्रमेचा प्रसाद संपला. बाबाजीला तिथे अनुष्ठान झाला. अनुष्ठानात साक्षात्कार झाला. पिनाकेश्वराच्या जीर्णोद्धारा करता जनार्दन बाबाजी पिनाकेश्वरला गेले. दिवसा कोणी जात नव्हतं. अशा उत्तम प्रकारच्या पिनाकेश्वराची स्थापना केली. ते पिनाक शिव धनुष्य पाहिलं आणि आवाज दिला. प्रत्येक जण राजा आपापल्या बापाचा नमस्कार परिचय सांगून नमस्कार करू लागला. घाबरून गेले. लग्नात विघ्न आला. पितू समेत कई निज निज नामा करण लगे सब दंड प्रणाम. पण धनुष्य तुटलेलं पाहिलं आणि मोठ्याने म्हटलं, ए राघव, ए मूढ जनक. ज्या जनकाला गोपाल कृष्ण विवेकी गीतेत म्हणतात, ज्या ज्ञानी विवेकी जनकाचा परिचय देताना योगेश्वर कृष्ण थांबले नाही, त्या जनक राजाला, हे मूढ जनक, मेरे इजाद बना एक क्षत्रिय का सम्मिलन क्यों रखा है. माझ्या परवानगी शिवाय का हे क्षत्रियांना एकत्र केलं. तुला माहिती नाही मी क्षत्रियांचा काळ आहे. कोणाला आपल्या आईची गोद खाली करायची आहे, कोणाला यमाच्या घरी जायचं, कोणी हे शिवधनुष्याचे 2 तुकडे केले, त्याला माझ्या समोर बाजूला कर, त्याला यम सदनी पाठवतो. सगळ्यांना भीती वाटू लागली. ज्या व्यक्तीला राग आला ना
म्हणजे क्रोध आला त्या व्यक्तीचा स्वतंत्र परिवार निर्माण होतो. हा, क्रोधाचा म्हणजे रागाचा सेपरेट परिवार आहे. क्रोधाला एक लाडकी बहीण आहे, तिचं नाव हट्ट आहे. क्रोधाचा आवाज ऐकला का ती लगेच बाहेर येते. क्रोधाला एक पत्नी आहे, तिचं नाव हिंसा आहे. राग आलेला माणूस कोणाला मारायला सुद्धा चुकत नाही, हिंसा करायला. क्रोधाला एक भाऊ आहे, त्या भावाचं नाव अहंकार आहे. चला राग आला ना, तो अहंकार होतो. क्रोधाला एक बाप आहे, त्या बापाचं नाव भय आहे. सगळ्यांना भीती दाखवत असतो रागीट माणूस. क्रोधाला दोन मुली आहे, एकीचं नाव निंदा आहे, दुसरीचं नाव चुगली आहे. ऐकता ना, एक कानाजवळ असते, एक नाकाजवळ असते, जिभेजवळ असते. क्रोधाला एक पुत्र आहे, त्या पुत्राचं नाव वैर आहे. माणसं किती जन्माचे संबंध तुटतील याचा विचार करते नाही राग आलेला माणूस. त्याचं नाव वैर आहे. क्रोधाला एक सून आहे, त्या सुनेचं नाव ईर्ष्या आहे. आणि क्रोधाला एक नात आहे, त्या नातीचं नाव घृणा आहे. नाक मुरडणं दुसऱ्याचं बघून बस चांगलं पाहिलं की. आणि क्रोधाला आई आहे, त्या आईचं नाव उपेक्षा आहे. हा परिवार. म्हणून क्रोध आल्यानंतर मौन धरलं पाहिजे. बाबाजी म्हणायचे किती 5 सेकंद फक्त मौन धरा. 6व्या सेकंदाला क्रोध निघून जाईल, पण मुश्किल आहे. इसलिए हरिनाम जपो. हरे नाम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरिनाम जीतने की मौज जीवन में नहीं है. राम कथा सुनो मगर एक अपील है, जीवन में जीतने की मौज और ने, जीवन में हारने की मौज और है. हारने के लिए हरिनाम गाओ. 5 सेकंद जर तुम्ही हरिनाम केलं राग आल्यावर
6व्या सेकंदाला राग निघून जाईल. मुश्किल आहे. याच्यावर कृपा आहे देवाची, याच्यावर कृपा सद्गुरूची आहे, तेच करू शकतील. आज त्या धनुष्याकडे लक्ष गेलं. कोणी तोडलं हे शिवधनुष्य मुडजनक? सगळेजण आपल्या बापाचा नमस्कार करून परिचय करून देता बाजूला होता. घाबरलेले आहे सगळे. जिथे मंगल दिव्य असे वाद्य वाजताना मंगल सोहळा आहे लग्नाचा, तिथे परशुरामजी आल्यानंतर सारं वातावरण घाबरल्यासारखं झालं. कोणी तोडलं है? लक्ष्मणजी पुढे आले. ऐसे तो कमते बचपन में कई तोड़ डाले. कमते में ये किसका बेटा है? अपनी माँ की गोद खाली करेगा. गोष्ट फार बिघडून चालल्यानंतर परमात्मा रामजी पुढे झाले आणि महाराज परशुरामदेला नमस्कार करण्याकरता खाली वाकले. आहा. नाथ शंभूधनो भंजनिहारा होई को एक दास तुम्हारा. काय म्हटले राम? वास्तविक ज्याने शिव धनुष्य तोडलं, केवढा मोठमोठ्या राजांना ते हल्लं नाही, केवढा अहंकार यायला पाहिजे, पण नम्रतेने महाराज हे ना, हे शिवधनुष्य तोडणारा दुसरा कोणी नसून तुमचा दास असेल. राघव नहीं, दास नहीं, सहस्र बाबू जैसा मेरा शत्रु होगा. महाराज जाऊ द्या, सेवक असेल. अरे नाही राघव, सेवक तो करे सेवकाई, अरी करणी करी करणी लगाई. सेवक सेवा करतो रे, असं काम करणार नाही तोडण्याचं. राघव पुढे झाले. नमस्कार करता करता छातीवरचा जो पंचा होता तो बाजूला झाला. भृगुर आणि परशुरामजीचं लक्ष गेलंय. अरे एक अविनाशी ब्रह्म का जन्म तर नहीं हो चुका. कारण छातीवर भृगु ऋषी एकदा दर्शना करता आले होते. भगवान झोपले होते. मला बघून झोपेचं सोवण केलं भगवंताने, म्हणून लाताचा प्रहार केला भगवान विष्णूच्या छातीवर. राग आला, मला बघून ढोंग केलाय. मग अजूनही त्या पाऊलाची मुद्रा भगवंत म्हणतात का माझ्या भक्ताची चरण चिन्ह कोमल असतात, मग त्याला आघात सहन होणार नाही. म्हणून भगवंताने आपल्या भक्ताचं रज चिन्ह, पायाचं चिन्ह आपल्या छातीवर आजही भूषण म्हणून, अलंकार म्हणून परिधान केलाय. आपल्या देव्हाऱ्यातला नंद गोपाल पहा, लड्डू गोपाल, पंढरपूरचा आमचा पांडुरंग परमात्मा. म्या पाबुलाची मुद्रा माऊली वर्णन करतात. हृदयी वाहे सुभद्रा, गदगद अंतकरण झालं. परशुरामजीचं बास, हात जोडले. राघव, माझा विश्वास तेव्हा बसेल माझ्या या हातातलं शिवधनुष्य जे आहे त्याला प्रत्येच्या लावा. आता या शिवधनुष्याला वाटलं आपण जर आकडपण जर केलं ना तर आपले तुकडे होतील. प्रभूने फक्त रामचंद्राने पुढे हात केला आणि ते शिवधनुष्य परशुरामजीच्या खांद्यावरून आपाप त्यांच्या हातात आलं. रामजीच्या टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. राम परब्रह्म आहे, राम अविनाशी आहे. प्रत्यंचा लावला, बाण लावला. आता बाण कुठे मारू मी? कारण तो काय भाकर केली खायला, शपथ केली व्हायला, असे राम नव्हते. मग एक वचनी
एक बाणी एक पत्नी लावलेला बाण प्रलय करू शकतो. साऱ्या ब्रह्मांडाला जाळण्याची ताकद रामाच्या बाणात आहे. कुठे मारू हा बाण? तुम्ही आता लावायला सांगितला, तो बाण लावलाय मी. पण महाराज परशुरामाने किती बुद्धी चालवली असेल. हात जोडले, हे राघव, धर्माचं रक्षण करता करता अनेक निरापराध क्षत्रियांचा वध केलाय मी. माझ्याकडून झालाय मनुष्य वधाचं पाप, माझ्याकडे झालाय. मग झालेली मनुष्य वधाची पाप सारी जाळून टाका. वा 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 वा. बुद्धीपासून होणारी पाप जाळण्याकरता तो बाण सोडला. कारण बुद्धीचा पती परमात्मा आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिराजे सकल सिद्धी. आणि परशुरामजी नमस्कार करून गदगद अंतकरणाने रघुवंशाची स्तुती केली. जय रघुवंश बनज बन भाणो, जय धनुज तुल दहन कुशाणो. जंगलामध्ये तप करण्याकरता निघून चालले परशुराम. हे जय सुर विप्र धेनु हितकारिया, जय मदमोह को ब्रह्महारी. अनुचित नहोत कहे बुआ ज्ञाता, शमी क्षमा मंदिर दो भ्राता. कही जय 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 रघुकुल के तो, रघुपति गए बनय तपने तो. जय रघुवंश बनज बन भाणो, गगन दनुज कुल दनुज कृष्ण. जगद्गुरु जनार्दन बाबा 1989 10 डिसेंबरला गेल्यानंतर पहिली कॅसेट बाबाजींच्या कृपेने आम्ही रिलीज केली. त्यातलं पहिलं गीत याच चालीवर आहे, सद्गुरु महिमा म्हणून. नकांत पाहो जनार्दन नाथा, जन धावाता जन धावाता. कुठवर नया गणा तुझी वाट पाहो, तुझ्या दर्शनाने मला घालना हो. मनाची चिंता दूर करीनाथा, जन धावाता जन धावाता. नकांत पाहो जनार्दन नाथा, जन धावाता जन धावाता. तव भक्तीचा आसे मी केला, दर्शन द्या तुमचे मुशीर कशाला. नका दूर लोटू, नका दूर लोटू, नका दूर लोटू. जनार्दन नाथा जन
पुन्हा आनंद आला. जनकजीचा मनस्ताप शांत झाला. विश्वामित्र भगवान पुढे आले आणि जनकजींना सांगितलं आत्ताच्या आत्ता लवकर करा, कारण सत्कर्मामध्ये विघ्न येत असतं, चांगल्या गोष्टीला दृष्ट लागत असते. आत्ताच्या आता अयोध्येमध्ये महाराज दशरथांना पत्र पाठवा आणि बारात घेऊन लग्नाकरता निमंत्रित करा. पत्र लिहिल्या गेलं शतानंदजी द्वारा आणि सेवक दूत पत्र घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाले घोड्यावर. आणि इकडे सकाळची वेळ आहे. भगवान महादेव पार्वतीला सांगता हे भवानी, सारं राज कुटुंब आज एकत्र बसलं आहे. महाराज दशरथजी, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, सुमंत प्रधान आणि महाराज आज काही बोलेना, उदास झाले. महाराणी कौशल्या माता पुढे आल्या. महाराज क्या बात है, आपकी तबीयत ठीक है ना? ठीक है देवी, लेकिन आप उदास दिख रहे. बोले हाँ, क्यों? इतने दिन हो गए, मेरे राम जी का, लखन का कोई पता नहीं, कोई संदेश नहीं है. कैसे हो गए मेरे बेटे? बाप तो बाप असतो बाप. बाप नेहमी स्टेजच्या पाठीमागे राहून काम करतो घरामध्ये. ज्यांचा बाप आज आहे ते भाग्यवान आहे. ज्यांचा बाप लहानपणीच मरून गेला, आहा, त्यांच्या जीवनातलं सारं स्वप्न भंगून गेलं. कौतुक करणारा कुटुंबात फक्त बाप असतो. लेकरांचं शब्बासकीची थाप बापाने द्यावी. फक्त स्वार्थापोटी लोभ करणार फार मोठं विश्व आहे या जगामध्ये. आज किती बाप असे आहे, मुलीला व्यवस्थित स्थळ मिळत नाही म्हणून चिंता आहे, मुलाचं लग्न होत नाही म्हणून चिंता आहे, रात्रभर झोपते नाही. झोपतानाही चिंता तीच आहे. थोडासा डोकला लागला का जाग आली का पुन्हा झोप येत नाही. काय दिवस होते, काय आले. महाराज दशरथाला वाटलं कुठे ते मारीच राक्षस, कुठे ते स्वभाव बलाढ्य, माझी कोमल मुलं त्यांना युद्ध करण्याकरता नेली. तेवढ्या दौंडी आली. महाराज अवधेश नरेश की जय हो, जय हो. मिथिला से दूत संदेशा लेकर आए हैं. हातात पत्र, ते पत्र महाराजांकडे मुजरा करून दिला. कोणाचं पत्र आहे? राम लक्ष्मणाची चिठ्ठी आहे. पूर्वी पत्रामध्ये खूप लिहिलेलं असायचं गोड. आता विज्ञानाने मोबाईल दिला, पण प्रेम मात्र कमी झालाय. रोज रोज कसं बोलायचं फोनवर? तुमची तब्येत बरोबर आहे का? रोजच बिघडते का तब्येत? पण कसं आहे, काय खाल्लं तुम्ही? पण पत्रामध्ये एखादा वाचणारा असायचा खेड्यामध्ये, पोस्ट मास्तर घेऊन यायचा पत्र. मुलीचं पत्र असेल, तीर्थ स्वरूप आई वडिलांना नमस्कार करा. आणि एखादीला पत्र नाही लिहिता येत, खूप सासुरवास आहे, तिला शेतात काम करावं लागतं, सगळ्यांच्या होकाराला होकार द्यावा लागतो. आणि दिवाळी आली की ती त्या आपल्या बोटाचे पेरे मोजायची, कांड्या मोजायची, किती दिवस राहिले. आणि कदाचित ते पण नाही आलं तर तेवढ्यात वाऱ्याची झुळूक यावी. शेतामध्ये काम करताना एखाद्या झाडाखाली ती असावी. काय कवीने वर्णन केलंय त्या कवितेमध्ये. गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या बरसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसा.
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परमन खंतावत, विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माऊलीच्या भेटीला गमन सवल, आले भरून डोळे पुन्हा गळा दाटला, चंद्रकडेचा सेवला चिंब झाला. ए वाऱ्या जाऊन सांग रे तू केवढा भाव असायचा. पत्र राम लक्ष्मणाचं आहे. एवढं ऐकलं ते छातीला घेतलं. एक बाप बघा, आहा माझ्या रामाचं लक्ष्मणाचं पत्र आहे. अगोदर रडून दिलं बघा. जो बाप एवढा बलाढ्य आहे, शूर आहे, ज्यांच्याकडे एवढी सेना आहे का इंद्र ज्यांच्याकडून मदत मागतोय युद्धाच्या वेळेला. स्वर्गात जर महाराज दशरथजी गेले तर इंद्र आपलं निम्म आसन बसण्याकरता देतोय. पण एक बाप आज आपल्या कुटुंबापुढे किती बलाढ्य बाप असू द्या, पण जिथे हारतोय ना ते आपलं अपत्य आहे. रडायला भरतजी बाहेर होते. गोस्वामी तुलसीजी सांगतात आतापर्यंत भरताचं प्रेम गुप्त होतं, पण भरतजीला कळालं राम भैयाचं पत्र आहे. पळत आले, बाबा कोणते पत्र हिसकावलं आणि डोक्यावर घेऊन नाचायला लागले. याच्यावरून कळतं काय का भरताचं प्रेम किती खरं आहे. आणि मग ते पत्र वाचायला सुरुवात केली. त्या पत्रामध्ये सारा मजकूर होता. राम लक्ष्मणाच्या कर्तृत्वाचा इतिहास लिहिला होता. त्राटिकेला रस्त्यानं जाता मारलं, सुबाहूला ठार केलं, महाराष्ट्र समुद्राच्या पार केलं 400 कोस. रस्त्यानं चालता जनकपुरीकडे जाताना अहिल्याचा उद्धार केला. एवढं 10,000 पैलवानांनी आणलेलं शिवधनुष्याचे 2 तुकडे केले. स्वयंवरासाठी लवकरात लवकर आपण वरात घेऊन जनकपुरीत पोहोचावं. दौंडी पेटली. सुनो भाइयो, सुमंत द्वारा सारी दौंडी पेटली. आपल्याला जायचंय. 4 सोन्याचे रथ सज्ज केले. गुरुदेव वशिष्ठांकरता, विश्वामित्रांकरता, 4 मुलांकरता, राजकुमाराकरता, महाराज दशरथाकरता. कौशल्या माईने आरती वाढी महाराजांचं अक्षण केलं. शुभ मुहूर्तावर वराड निघालं. सगळे देव आले, सगळे देव. पण ब्रह्मदेव रुसले असा वर्णन आहे ते. ब्रह्मदेव म्हटले मला निमंत्रणच नाही, मी कस काय जाऊ. नारदजीने विचारलं तुम्हाला जायचं लग्नाला. म्हटले नाही, मला निमंत्रण नाही, मी कसं जाऊ. नवीन पती पत्नी 1 वर्षात लग्नानंतर त्यांना मुलगा झाला. मुलगा खूप लाडका निघाला. बापाला कुठे जायचं असेल तर न चालू करता बापाने गुपचूप ती बंद गाडी लांब न्यायची, मग किक मारायची, मग डोळून जायचं, अशी अवस्था. एक दिवस मुलाने हट्ट धरला मला पण यायचं. बाप म्हटला मी तुला कॅडबरी आणेल, चॉकलेट आणेल, कुरकुरे आणेल. पण नाही मुलगा. ठीक आहे मग प्रॉमिस करा लवकर याल. लवकर येणार. छोटासा मुलगा. शाळेत जायचा, बालवाडी. ठीक आहे जाणार. घरात आला. त्याची मम्मी त्याची तयारी करून देण्यात दंग आहे. दूध तापवण्याकरता ग्लास मध्ये टाकलंय. तोच हा बेडरूम मध्ये गेला आणि मम्मीची पर्स होती त्याच्यात हात घातला. नेमकी चावी मिळाली त्याला अलमारीची. कपाट उघडलं, एक पुस्तक काढलं आणि ते पुस्तक कॉटवर घेऊन ते पाहू लागलं. गणपती बाप्पाचा फोटो त्याला मिळाला. त्याने नमस्कार केला. आईला काही माहिती नाही. ते एक पान उचकत होता. त्याला पप्पा दिसले, आजी दिसली, आजोबा दिसले, मामा दिसले, मावशी दिसले. पुन्हा पुन्हा
गल्लीतले आंटी अंकल दिसले, काका दिसले, हा सगळे एक एक फोटो पाहत होता. तो अल्बम होता मम्मी पप्पाच्या लग्नाचा. पुढे पुढे पप्पा घोड्यावर बसलेले पाहिले. पप्पांचे मित्र एन्जॉय करताय. झलक दिखला जा एक मर आजा जा पाहत होते, एन्जॉय चालू होता. पुढे 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 आहा मम्मीने असा शालू केलेला आहे, पप्पा त्याच्यात लपलेले दिसले. पुन्हा पुन्हा एक एक पान तो उचकतो आहे. आईच्या लक्षात नाही काय चाललंय ते. पुढे पुढे एक थम्सअपच्या बाटलीमध्ये 2 नळ्या टाकलेल्या आहे. मम्मी पप्पा उठतात. पुढे पुढे पप्पाने काहीतरी डोक्याला बांधलेलं आहे, मम्मीने बांधलेलं आहे. हा जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहे. मम्मी पप्पाच्या तोंडामध्ये, हा पप्पा मम्मीच्या तोंडामध्ये काहीतरी भरवतात. पुढे गुलाबाने सजलेली गाडी पाहिली. मम्मी रडताना दिसली. शेवट पुस्तक बंद झालं आणि मुलाने मोठ्यानं ते पुस्तक घेतलं आणि आवाज दिला, ममडे. कोण दिलं? ममडीनं हातातलं काम सोडलं, पळत पळत आली. अरे राजा काय झालं रे? काय केलंस तू हे? चल लवकर चल, मॅडम बोलत होत्या, चल लवकर तुला शाळेत पोहोचवायचं आहे. हे असं का केलं? आमच्या लग्नाची ती आठवण आहे. मग माझा प्रश्न आहे, सगळ्यांचे फोटो घेतले, माझा फोटो का घेतला नाही तुमच्या लग्नामध्ये? काय उत्तर देशाल तुम्ही? आहे उत्तर? पोटे बाबा बंद पडलं डोकं मम्मीचं. मम्मीनं खालीच बसून घेतलं. पुन्हा उठली सावर सावर की चल माझ्या राजा, चल माझ्या बबड्या. हा आता पप्पा तुला कॅडबरी आणणार. ते मला काही सांगू नको. माझ्या फोटोला एवढे पैसे लागतात का ग? सगळ्यांचे फोटो काढले. मम्मीने शेवटी डोकं चालवलं. मम्मी हुशार होती, कारण त्याचीच मम्मी होती. ते म्हणणार रे जाऊ दे, ते फोटोग्राफर्स जे होते ना ते तुझे पप्पांचे मित्र होते. तुझ्या पप्पांना विचार आला ना, चल आता चल शाळेत. नाही, मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ते रडत घड्याळाकडे पाहत, वाटेकडे पाहत. 5 वाजले, हरण वाजला. हा न जाता पप्पा चाले. शेवटी याचे डोळे लाल लाल झाले रडून रडून पाहत. अरे बऱ्याचशा माऊल्या अशा असतात का काही झालं का आपल्या लेकरांना मारत असतात घरामध्ये. टेन्शन आलं, काय झालं तुला? काय नाही, मला हात नका लागू. काय झालं रे? या घरात या विचारा त्याला. त्याच्या जवळ गेले आणि त्यानं ते पुस्तक काढलं. पप्पा हे, अरे आमच्या लग्नाचं ना. पप्पा सगळ्यांचे फोटो काढले पण तुमच्या लग्नात माझा फोटो का काढला नाही सांगा? पप्पाचं डोकं बंद पडलं. पप्पाच्या डोळ्यात असू आले आणि त्याचे डोळे पुसताना, बेटा आई वडिलांच्या लग्नामध्ये मुलं कधीच हजर नसतात रे. ब्रह्मदेव रुसलेले आहे. दृष्टांत तात्पर्य. नारदजी सांगता, हो तुमच्या बापाचं लग्न आहे. तुमचा जन्म कोणापासून झाला? जयाच्या जन्म नाभी चतुरानना. तुमचा जन्म ज्यांच्या बिंबीच्या देठापासून झाला ना, त्या बापात त्या ब्रह्माचं लग्न आहे. ते राम ब्रह्म आहे. ब्रह्मदेवाचा खटका मिटला आणि ब्रह्मदेव आपल्या परिवाराचं लग्नाला हजर. बरा दही उपचार आहारा. दही चिवडा उपचारा करता नाश्ता आहे. आंबावाडीत आले जनकजी द्वारा. विश्वामित्र, वशिष्ठ महाराज, शतानंदजी स्वागत झालं. राम लक्ष्मणजी सगळ्यांना नमस्कार करता. बापाला भेटता, गुरुदेवांना भेटता, भावांना भेटता, भरत शत्रुघ्नाला भेटता, कडकडून मिठी मारता. 2 ऋषी बाजूला झाले. शतानंदजीने पाहिलं यांच्याकडे अजून 2 राजकुमार आहे. वशिष्ठांच्या कानात सांगितलं विश्वामित्रांच्या, आमच्याकडे अजून ऋषिकेतूच्या 2 कन्या आहे. आता हे तर ठरलेलं आहे, सीता रामजीला द्यायची आहे, उर्मिला लक्ष्मणाला द्यायची आहे, श्रुतिकीर्ती आणि मांडवी भरत शत्रुघ्नाला. मंजूर.
पूर्वी मुलीवाले पळत होते, आता मुलावाले पळतात. लग्न तयार झालं. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला गोरज मुहूर्तावर लग्नाची तयारी झाली. आणि अशा लग्नात सुंदर प्रकारचे 4 बाहुले तयार केले. आणि 4 बाहुले तयार केल्यानंतर ज्यांना आशीर्वाद देण्याकरता गुरुदेव विश्वामित्र आहे, वशिष्ठ आहे, शतानंदजी आहे. कोणाला वाटेल का या जानकी बेटीच्या जीवनामध्ये चित्रकूटावर घासाची झोपडी बनवली जात आहे. समय बडा बलवान. वेळ कोणालाही कळत नसते. वेळ मजबूत आहे. वेळ कोणाकरता थांबत नाही. कोणाला पुढचं काहीच कळणार नाही. हे कर्म आहे, संचित आहे. आणि आज मंगलाष्टक झाली. 4 राजकुमारी 4 राजकुमार जेवणाच्या पंक्ती बसल्या. अरे जेवणाला वाटव किती जेवावं. सुगरणी आणि मुरारी रसज्ञ आणि जेवणारे. नाही तर पहिल्याच पंक्तीमध्ये पूर्वी राहायचं मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. पण त्या मिथिलेतल्या स्त्रिया थट्टा करू लागल्या. लग्नात शादी में इशारे ज्यादा होते हैं, मजा आती है. थट्टा. आणि नवरीच्या ज्या कलवरे असतात ना त्या मजा करू लागल्या. काही भागात कुलवऱ्या म्हणतात, काही भागात हेल्पर म्हणतात त्यांना. चेष्टा करू लागल्या. प्रभू रामचंद्राची थोडीशी चेष्टा केली. प्रभू रामचंद्राला ऐकायला जाईल अशा त्या गप्पा मारू लागले. काय असं मी ऐकलंय अयोध्येमध्ये प्रसादापासून मुलं जन्माला येतात. भगवान रामजीने हसवून दिलं. हा अयोध्येमध्ये प्रसादापासून मुलं जन्माला येतात. पण इथं जनकपुरीत आल्यानंतर असं कळलं का इथे मुलींचा जन्म हा जमिनीतून होत असतो. चतुरार्य शिरोमणी गुणगाण्याची नावी मुकुट सकळानी हनुमंतरायला जाऊ आलं रे तिथं. हनुमंतराय जाऊ नये त्याला टाळी वाजव. हनुमंतराय अनेक त्या स्त्रिया मंगल बिंगल गीत गाऊ लागल्या. पण किती दिवस राहायचं? प्रत्येकाला काहीतरी मर्यादा आहे. हो पाहुणे आले म्हणजे पाहुण्याने किती दिवस राहायचं? हुशार पाहुणा जर नाही कपाशा वाचला तर म्हणतो सांगा त्यांना फक्त आले होते ते. एखादा पाहुणा किती वेळ बसूनच राहतो. अरे बाबा कामा धरले. म्हणून आता वर्णन केलं. प्रेमाचा पाहुणा झाला म्हणून काय पाव दिवस रामा. हरे कृष्णा हरे रामा मनोरंजना मोहा मनोरंजना मोहा. हरे कृष्णा
कधी कधी जनक महाराज आग्रह करायचे थांबून जा. नंतर जनकजीचे बंधू ऋषिकेतू ते थांबून जा. सुनाय ना माता यायची आजच्या दिवस थांबा. शतानंद आजच्या दिवस थांबा. जनकजी यायचे. कारण कुठल्याच बापाला वाटत नाही आपल्या मुलीने आपल्या जवळ जावं. पण एक दिवशी राजा दशरथजी गुरुदेव वशिष्ठाजवळ म्हणले सांगा समजून. जनकजीचे हात पाय ढेले पडले. आणि दवडी पेटली. सणाईचे करुण स्वर सुटले. रवना आज मी रवना आज मिथिला मेर थांबा रामा थांबा शरणा धुडी द्या सडू मस्तकियम काय घडले आज घटित रघुना आज मिथिला मेर रघुना रघुना बाबा कर दो मिताज तो प्यार से आज जाती है बेटे तेरे परिवार से बाबा कर दो ऐसी भले देखो किसने बनाई बेटी होगी पराई भाई धन का धनी आज जाते हैं बेटी तेरे परिवार से बाबा कर दो मिताज को प्यार से बाबा कर दो मिताज को रघुना आज मिथिला मेर रघुना आज मिथिला पालख्यामध्ये सामान टाकलं. चार राजकुमार विदाई कठीण प्रसंग है. संयोग कुदरत का खेल है.
एकीकडे शोक आहे, एकीकडे हर्ष आहे. कुठे ऊन असतं तर कुठे सावली असते, कुठे सुख असतं कुठे दुःख असतं, कुठे आनंद आहे. जनकपुरीमध्ये वीरा शाह राजकुमारी आपल्या मातेला पित्याला भेटायला निघाल्या. नमस्कार केला आणि जानकीला आईने दिलेला संदेश, बेटी नारी का जीवन पराया होता है, नारी के जीवन में कड़वे घुट पीने पड़ते बेटी. सास ससुर की पति की सेवा करना, गुरुदेव की सेवा करना, यही धर्म निभाना बेटे. सामने वाले ने बोलना नहीं, तेरे माँ बाप ने तुझे ऐसा सिखाया. जानकी माता काय म्हटलं ऐका, ऐकण्यासारखं आहे. माँ हम चारही बहिणी फार भाग्यवाली भाग्यशाली आहे, भाग्यवान आहे, बहुत भाग्यशाली है माँ. जिस कुल की हम बहू बने और रघुवंश है, सूर्यवंश है माँ, हमारे जैसा भाग्य का है माँ. पण बापाकडे पाहिलं आणि जानकीचे डोळे गर 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 भरून आले. साऱ्यांची काळजी घेणारा बाप असतो घरात, आणि बापाची काळजी घेणारी मुलगी असते. डोळे भरून आले. बेटी आतापर्यंत समजदारीची बात सांगत होते, आता तुझ्या डोळ्यात असतो माँ. हम ससुराल जा रहे माँ, हमारी चिंता मत करना माँ, लेकिन एक विनती है माँ आपके चरणों में. कौन से बेटी बोल. हम जाने के बाद हमारे पिताजी वृद्ध हो गए, उनकी अच्छी तरह से सेवा करना. जनकजीने ऐकलं, वाड्याचा खांब धरून डोकं आपटून रडायला लागले. कणवासारखे मुळे रडले. आज जनकासारखा वैदेराज जारदा. घडलेली घटना संभाजीनगर जिल्ह्यात पती पत्नी प्रेम करायचे, खूप जिव्हाळ्याने संसार उभा केला. पत्नीला दिवस गेले, 8वा महिना लागला, गरोदरपणाला. अचानक बाप ऍक्सिडेंट मध्ये गेला. काय ते दुःख असेल. ती माई बाळंतीण झाली, मुलगी झाली. बापाने दवाखान्यात नेलं, डॉक्टरांचे हात जोडले, दवा होईपर्यंत माझ्या ताईची चांगली काळजी घ्या. 13वा झाला, घरी घेऊन आला. गाईचं दूध पाजायचा, तिचे कपडे स्वच्छ करायचे, तिचं संगोपन करताना हळूहळू ती बागडायला लागली, चालू लागली. चालता चालता ती मोठी झाली. घरातली कामं बापाला लोकांनी सांगितलं, बाबा तुम्ही लग्न करा. काय काय ती एवढी हुशार निघाली मुलगी का पहिलीपासून पहिला नंबर धरला. तर 12वीची परीक्षा दिली, पेपर मध्ये तिचा पहिला नंबर आला. आणि एका श्रीमंत चांगल्या स्वज्वल घराण्यात तिला मागणं आलं, पेपरला फोटो छापून गेला. बापाला नाही म्हणता आलं नाही. लग्न ठरलं. बाप जेवढं होतं तेवढं बापाने खर्च करायचं ठरवलं. सगळ्यांना पत्रिका देताना हात जोडायचा, बाप डोळ्यातले आसू गळायचा. तुमच्या प्रत्येक लग्नाला शुभ कार्याला मी नाही येऊ शकलो, माझ्या मागे कोणी नाही, पण माझ्या वनवासी मुलीला आशीर्वाद देण्याकरता जरूर या. सारा मंडप गच्च भरला. कोणाला माना सन्मानाची अपेक्षा नव्हती. अक्षरा पडल्या, लग्न लागलं, जेवणाच्या पंक्ती उठल्या. बाप घरा घरा इकडे तिकडे फिरत होता. फळाचा कार्यक्रम झाला, कन्यादान झालं आणि ब्राह्मण मंत्र बोलत होते, पण बाप दिसेना पुरीला. इकडे तिकडे बघते पण बाप दिसेना. शेवटी भेटायचं ज्या देवाला तो शेवटचं दर्शन आहे माझं. आणि इकडे तिकडे पाहिलं, मंडपात पडू लागली, बाहेर पडू लागली, बाप दिसेना. आवाज येत होते,
पाहत येत ज्या घराचा राहत होता त्या घराचा आतला दरवाजा तिला बंद दिसला. जाऊन त्या दरवाजावर थाप टाकली तर बाप दरवाजाला पाठ लावून नजदासा रडत होता. मुलगी आवाज देत होती, दादा काही चुकलं का दादा माझं? मला दर्शन घ्या, आशीर्वाद द्या दादा. माझ्या करता तुम्ही जवानीचा त्याग केला दादा, भोगावर लात मारली दादा. दादा तुम्हाला खाली बघावं लागेल असं मी मुळीच व्यवहार करणार नाही दादा. बेटी तुझ्या आईचे गुण तुझ्यात आहे का? तू माझ्या जवळ होती तोपर्यंत मला काही वाटलं नाही का? तू म्हणते दरवाजा उघडा, मला दर्शन घ्यायचंय. पोरी तू गेल्यानंतर मी कोणा करता जगू ग? सांग मला, कोणा करता? कोण आहे माझा? सारा मंडप रडायला लागला. सामान्य मुलीची सामान्य बापाची अवस्था आहे तर प्रत्यक्ष जगाचा मायबाप आहे, राम ब्रह्म आहे, जगजननी आई आहे, जगजननी आहे. पण एका बापाकडे पाहताना बाबा रोना नाही बाबा. पालख्या चालू लागल्या आणि आई बापाने दिलेला शेवटचा संदेश, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. पति रुख लागे आया सुआनुसरे हो, पति रुख लागे आया सुआनुसरे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. शोक आहे जनकपुरी मध्ये, अयोध्येकडे आनंद आहे, अयोध्या सजलेली आहे. आडाची कथा या ठिकाणी पूर्ण विराम घेत आहे. उद्यापासून वनवास प्रकरण सुरू होईल. तोपर्यंत हरिनाम हो. राम ही केवल प्रेम प्यारा, जान ले मुस्कुरा जान निहारा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम घर जबते बसई आनंद अवद सब बसे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हे प्रभु महादसई भयमुच्छाओ, सकई नगर निरायना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हे सिय रघुबीर बाजे गावई स्वप्न सुनहिया, तिनका वो सदा मंगल उच्चैन राम रसूल सियावर रामचंद्र की जय, रघुबीर रामचंद्र की जय, पति महादेव की जय, हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. या ठिकाणी पूज्यपाद गोस्वामी बालकांडाची समाप्ती करता, अयोध्या कांडाला आरंभ करता. तोपर्यंत हरे राम 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 सीता राम राम. चला आरती वाले चला. राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम
हरि वो हरे राम राम सीता राम 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 हरे राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 परमश्रद्धे तीर्थ सुखादरणीय निवृत्ती बाबा अर्थात नानांच्या परम पुण्य स्मरणार्थ ही सेवा त्यांच्या कुटुंबाने ठेवलेली आहे. नानांना सुपूर्त करूया. उपस्थित बाहेर गावातील पंचक्रोशीत आले सर्व मंडळींना पुन्हा जय श्रीराम. आरती श्री रामायण जी की. आरती श्री रामायण जी की. कीर्ति कलिता ललिता सियाप की. आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत ब्रह्मा दिगमुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद शुक सनकादिक शय्यानु सारद भरणि पवन सुत कीर्तिनि की. आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत वेद पुराण अष्टदश जवो शास्त्र सब ग्रंथन कोरस मुनि जन धन संतन को सारमस सारांश समत सबई की. आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत संतत शंभु भवानी आरुघट संभव मुनि विज्ञानी व्यासादि कवि बर जग खानी काकब शुंडिया गरुड़ के ही आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की कलिमल हरणी विषय रस पीकिया सुभग सिंगार मोटी जुबत किया दलन रोग भव मोरिया तात मात सब विधि तुलसी की. आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित सियाप की. आरती श्री रामायण जी की रामायण जी की. रामायण जी की. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मंदारमाला तिलकालकाये कपालिमाला शशिशेखराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते.
नमस्तुते घाले लोटांगण वंदन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेम्यालिंगण आनंद पूजन भावे वाणी नमन नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्याधन त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मका वा स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव श्रीधरं माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामनाथ भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतांता रघुनायका मागणे जय जय रघुवीर सम श्याम रामचंद्र भगवान रघुवीर रामचंद्र भगवान बालकृष्ण भगवान उमापति महादेव पवन सुत हनुमान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज पूज्यपाद गोस्वामी तुलसीदास जी महाराज रामायण मैया की गंगा गोदावरी मैया की अपने अपने माता पिता छत्रपति शिवाजी महाराज गो माता की बोलो रे भाई सब संतन की बजरंग बली की ओम नमः पार्वती पते हर हर महादेव तीन वेळा सगळ्यांनी म्हणा जय जय श्रीराम जय जय श्री राम जय जय श्रीराम जय श्री राम जय जय श्रीराम जय श्री राम प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका प्रसाद वाटला